राष्ट्रीय महामार्गावर नागपूर भंडारा येथे परमात्मा एक आश्रम पुलाजवळ भीषण अपघात, एक ठार एक जखमी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नागपूर भंडारा रोडवरील परमात्मा एक आश्रम पुलाजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात एक चालक मृत्युमुखी पडला तर क्लीनर गंभीर जखमी झाला. या पुलाच्या सुरुवातीला एक उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कंटेनरने जबर धडक दिली. त्यात कंटेनरला आग लागली. याआधी कंटेनरचा चालक जळून जागीच मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला. मोठा आवाज झाल्यामुळे वस्तीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक पत्रकारांनी मौदा पोलिसांना सूचना केली. लगेच मौदा पोलिसांनी अग्निशामक आणि रुग्णवाहिका बोलावून आटोक्यात आणली व जखमींना रुग्णालयात तातडीने भरती केलं. विशेष म्हणजे या पुलाच्या बाजूला असलेल्या साईटवर मोठ्या प्रमाणात चहा टपऱ्या आणि पाणठेले अनधिकृतरित्या उभे केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक वाहन चालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे येथे वाहतुकीची मोठी कोंडी होते. विशेष म्हणजे महामार्ग पोलीस विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथे नेहमीच अपघात होत असतात. या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेले पाणटपऱ्या तिथून हटवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी करून अर्जुननगर शिवनगर या वस्त्यांमध्ये येणारा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून छोटी वाहने आणि नागरिकांचे आवागमन नेहमीच होत असते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नागपूर भंडारा महामार्गावर माथनी येथे टोल नाका आहे, परंतु प्रशासनाकडून साईड रोडची दुरुस्ती केली जात नाही. महामार्गावरील अनेक लाईट बंद आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. विशेष म्हणजे एखादा अपघात झाला तर टोल नाक्यावरील एखाद्या कर्मचारी व अधिकारी यांना फोन केल्यास ते फोन उचलत नाही. वास्तविक याप्रमाणे नाक्यावर टोल वसूल केला जातो, परंतु महामार्गावर अनेक सोयीसुविधांचा पूर्णपणे अभाव दिसून येतो. यावरून टोल प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा प्रकार दिसून येतो. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर. अरे याच्या इथे पोलीसवाले येऊन राहिले. फायर नाही नको. गेले फायरची गाडी येऊन राहिली. बोलावलं दुर्गे साहेबांना लावला फोन.